नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचे अतिशय चविष्ट, खूप मऊ आणि लुसलुशीत असे दराबा लाडू किंवा दळाच्या लाडूंची रेसिपी। वराडाची आणि खानदेशाची शान असलेले, अगदी प्रसिद्ध असलेले हे दराबा लाडू आहे। ह्याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला वजनी तसेच कपाच्याही प्रमाणात दिलं आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीने केले तरी चुकणार नाही याची खात्री। चला तर बघूयात आता याची कृती। दळाचे लाडू किंवा दराबा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 किलो गहू। आज मी तुम्हाला किलो आणि कप दोन्हीचंही प्रमाण सांगणार आहे। बघा इथे बरोबर 1 किलो गहू मी घेतले आहे। हे गहू जर तुम्ही या मेजरिंग कपने मोजून घेतले तर शीग लावून अगदी 4 कप हे गहू आहे। सर्वप्रथम ह्या गव्हामध्ये आपण पाणी घालू आणि गहू 2 वेळा अगदी स्वच्छ धुवून घेऊ। 2 टप्प्यामध्ये आपल्याला ही लाडूची कृती करावी लागते। पहिला टप्पा गहू ओलवून त्याची पिठी करण्याचा आणि दुसरा लाडू बनवण्याचा। हे बघा, गहू मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता ह्या चाळणीमध्ये साधारण अर्धा तासासाठी हे गहू आपल्याला निथळवून घ्यायचे आहे। इथे मी एमपी सिहोर गहू घेतला आहे। सिहोर, चंदोसी किंवा बन्सी गव्हाचे जे लाडू आहे हे पांढरे, स्वच्छ आणि चवीला देखील खूप खमंग होतात। नसेल तर तुम्ही कुठलाही जो वापरतात तो गहू देखील घेऊ शकता। गहू अर्धा तासासाठी निथळले। आता या गव्हामध्ये आपल्याला पाव टीस्पून मीठ घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून तेल। आता हे तेल आणि मीठ या गव्हाला आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे। ही जी पद्धत आहे ह्याला गहू ओलवणे किंवा गव्हाला पाणी लावणे असे देखील म्हणतात। ह्या प्रकारे तुम्ही जर तेल आणि मीठ या गव्हाला चोळलं तर ह्या ओल्या गव्हाची साल पटकन निघून जाते आणि लाडूची चव देखील वाढते। दोन्ही हातांनी असं छान आपण हे चोळून चोळून तेल मीठ या गव्हाला लावून घेऊया। दराब्याचे लाडू बनवणं हे अगदी झटपट किंवा सोपं असं नाही, याला कष्ट खूप लागतात, पण लाडू चवीला अगदी अप्रतिम असे होतात। आता हे तेल मीठ लावलेले ओले गहू आपल्याला एका सुती कापडामध्ये घालायचे आहे आणि याची आता आपण घट्ट पुरचुंडी बांधून घेऊ। आता साधारण 5 ते 6 तासासाठी हे गहू आपल्याला असेच बांधून बाजूला ठेवून द्यायचे आहे, म्हणजे गव्हाची जी साल आहे ही मऊ होईल आणि पटकन सुटेल। साधारण 6 तासानंतर आता आपण हे सोडून घेऊया। इथे या कापडावरच आपल्याला हे गहू छान पसरवून घ्यायचे आहे आणि वाळवून घ्यायचे आहे। उन्हामध्ये कडकडीत वाळवायचे नाही, आपल्याला किंचित ओलसर, जरा दमट असे हे गहू हवे आहे। जर हवेमध्ये उष्णता असेल तर 3 तासात देखील हे गहू वाळतात किंवा जर बाहेर गारठा असेल तर गहू वाळायला 5 ते 6 तास लागू शकतात। हे बघा, गहू साधारण 4 तासासाठी सुकले। हे अगदी कडकडीत वाळले नाही, किंचित दमट असे आहे। आता हे दमट गहू आपल्याला गिरणीवरून छान बारीक असे दळून आणायचे आहे। हे बघा, ओलवलेल्या गव्हाचं या प्रकारे मी पीठ दळून आणलं आहे। आता आपण हे पीठ चाळून घेऊ। त्यासाठी ज्याने आपण गव्हाचं पीठ चाळतो ती चाळणी वापरली आहे। खरं तर पूर्वीच्या काळी हे पीठ वस्त्रगाळ करण्याचीच पद्धत आहे। अजूनही बरेच जण हे पीठ वस्त्रगाळ करतात, पण हे असं एक वेळा पिठाच्या चाळणीने चाळून आणि एक वेळा मैद्याच्या चाळणीने चाळून आपल्याला याची सोजी किंवा पिठी वेगळी करता येते। पिठाच्या चाळणीने चाळून हा जाड कोंडा मी वेगळा करून टाकला। ह्या जाड कोंड्याची आपल्याला आवश्यकता नाही। आता ही जी मैद्याची चाळणी आहे
अगदी सर्वात बारीक जी चाळणी आहे त्या चाळणीने आता आपल्याला पुन्हा 2 वेळा हे चाळून ह्यातील बारीक कोंडा देखील काढून टाकायचा आहे। मग आपल्याला पांढरी स्वच्छ अशी पिठी मिळेल। हलक्या हलक्या हाताने चाळून घ्या। किती छान मस्त पांढरी स्वच्छ अशी पिठी तयार झाली आहे। या मैद्याच्या चाळणीने 2 वेळा चाळून मी यातील बारीक असा कोंडा म्हणजेच तांब बाजूला काढते आहे। एकूण 3 वेळा मी पीठ चाळून घेतलं, 1 वेळा पिठाच्या चाळणीने आणि 2 वेळा मैद्याच्या चाळणीने। आणि हा जाड कोंडा तसेच हा अगदी बारीक असा कोंडा मी वेगळा केला आहे। आता हा जो जाड कोंडा आहे याची आपल्याला आवश्यकता नाही, हा तुम्ही गाईला गुरांना देऊ शकता। पण हा जो बारीक कोंडा आहे यामध्येच गव्हाचं भरपूर सारं सत्व आहे। ते जरी आता आपल्याला या लाडूंसाठी नको असलं तरी हे सत्व आपल्याला फेकायचं नाही। तुम्ही दिरडे बनवताना किंवा पराठ्यांमध्ये, वेगवेगळ्या धपाट्यांमध्ये, थालीपीठांमध्ये हे गव्हाचं सत्व किंवा हा जो बारीक असा कोंडा आहे हा वापरू शकता। आणि आमच्याकडे तर ह्यापासून हलके लाडू किंवा भोंगे लाडू म्हणून एक पदार्थ आहे, दिवाळी झाल्यानंतर आवर्जून तो बनवतात। गुळाच्या पाकातले हे भोंगे लाडू अप्रतिम लागतात, त्याची रेसिपी देखील मी शेअर केली आहे, नक्की जाऊन बघा। आता ही जी पिठी आहे साखरेचा तसेच तुपाचा अंदाज येण्यासाठी आपण मोजून घेऊया। हे बघा, ही पिठी मी जेव्हा वजन काट्यावर मोजली तेव्हा 790 ग्रॅम भरली आहे, म्हणजे जवळपास पाऊण किलोच्या आसपास आहे, पाऊण किलोपेक्षा थोडी जास्त आहे। गव्हानुसार ह्या पिठीचं प्रमाण देखील कमी अधिक होऊ शकतं, त्यामुळे साखरेचा अंदाज येण्यासाठी तुम्ही अशी ही वजन काट्यावर मोजून घ्या किंवा अशी कपानी मोजली तरी चालेल। मी ह्या मेजरिंग कपनी मोजली तर बरोबर 6 कप पिठी आहे। तुम्ही घरगुती एखादी मोठी वाटी देखील हे मोजण्यासाठी घेऊ शकता। गव्हाची सोजी किंवा गव्हाची पिठी तयार आहे। आता ही पिठीपासून आपण लाडू बनवूया, पण तुम्हाला जर लगेच लाडू बनवायचे नसतील तर अगदी 15-20 दिवस देखील ही गव्हाची सोजी किंवा पिठी टिकते। आणि यापेक्षा अधिक टिकवायची असेल तर उन्हामध्ये वाळवून फ्रीजमध्ये साधारण 4 महिने देखील ही गव्हाची पिठी किंवा सोजी टिकते। आयत्या वेळी झटपट लाडू बनवता येतात। पूर्वीच्या काळी तर करंजीचं कव्हर बनवण्यासाठी किंवा विविध पदार्थांमध्ये जिथे जिथे मैद्याचा वापर आता होतो ते बनवण्यासाठी या पिठीचा वापर होत असे। हे बघा, आता आपण तूप मोजून घेऊ। इथे मी 400 ग्रॅम तूप घेतला आहे, म्हणजे जेवढी कणिक घेतली आहे त्याच्या बरोबर अर्ध इथे तूप घेतला आहे। तुम्ही जर हे असं कपानी मोजलं तर बरोबर 2 कप हे तूप आहे। 6 कप पीठ आहे, त्यासाठी 2 कप असं घट्ट तूप घेतलं आहे। वजन मोजून घेतलं तर 400 ग्रॅम आहे, म्हणजे जेवढी कणिक आहे त्याच्या अर्ध आपल्याला तूप घ्यायचं आहे, तेव्हाच लाडू छान गोल गोल असे होतील। खरं तर खानदेशामध्ये, वराडामध्ये हा दराब्याचे लाडू बांधत नाही, तो असाच सैल दराबा वाटीमध्ये घेऊन चमच्याने खातात। तुम्हाला जर तसा सैल दराबा करायचा असेल तर तुम्ही इथे 500 ते 600 ग्रॅम तूप देखील घालू शकता। सर्वप्रथम मोठ्या पसरट कढईमध्ये किंवा जाड बुडाच्या भांड्यामध्ये आपण ह्या 400 ग्रॅम तुपापैकी अर्ध तूप घालूया, म्हणजे 200 ग्रॅम तूप सुरुवातीलाच घालायचं आहे। आता ह्या तुपामध्ये आपल्याला ही कणकेची पिठी घालायची आहे। आणि मंद आचेवर आता हे आपल्याला छान भाजायचं आहे, खमंग होईपर्यंत हे आपण भाजून घेऊ। सर्व तूप एकसोबत घालू नका, जसं लागेल तसं तसं यामध्ये तूप घाला। हे बघा, हे जरा कोरडं वाटते आहे, आता आपण यामध्ये अजून थोडं तूप घालूया। बघा, हे उरलेलं तूप देखील मी आता इथे घालते आहे। खानदेशामध्ये, वराड्यामध्ये आवर्जून हे दळाचे किंवा दराब्याचे लाडू विविध प्रसंगी बनवतात। दिवाळीला, सणासुदीला तर बनवतात, पण मुलीच्या लग्नासाठी रुखवतामध्ये आवर्जून हे दळाचे किंवा दराब्याचे लाडू असतात। आणि 1-2 किलो थोडे नव्हे, 30-35 किलो गव्हापासून लाडू बनवतात। घरी आलेल्या सर्व पाहुण्यांना
म्हणजे नवरदेवाकडच्या तसेच नवरीकडच्याही पाहुण्यांना हे लाडू देण्याची पद्धत आहे। मुलीची आई, काकू सर्व स्त्रिया मिळून पूर्वी हे लाडू घरीच बनवायच्या। ह्याला खूप मेहनत लागते, खूप कष्ट लागतात। आता जरी हे जरा कोरडं वाटत असलं तरी जसं जसं हे पीठ भाजलं जाईल तसं तसं ह्याला तूप सुटेल, कणिक सैल होत जाईल। मुलीचं लग्न असो, तिचं डोहाळे जेवण असो किंवा मुलीचं बाळंतपण असो आणि बाळंतपणानंतर जेव्हा मुलगी पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा सुद्धा देण्यासाठी ह्या दळाच्या किंवा दराब्याच्याच लाडूची पाटी असते। खानदेशामध्ये, वराडामध्ये तर आवर्जून हे लाडू खातात, पण त्या व्यतिरिक्त अजून कोणी कोणी हे लाडू खाल्ले आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। हे लाडू बनवणं जरा वेळ खाऊ आणि किचकट काम आहे, त्यामुळे फारसं कोणी अगदी पटकन हे बनवून बघत नाही। पण तुम्हाला वेळ असेल, आवड असेल, सवड असेल तर थोड्या प्रमाणात तरी हे दळाचे लाडू किंवा दराब्याचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा। आणि नसेल तर हल्ली बरेचसे खानदेशी किंवा वराडी लोक हे लाडू ऑनलाईन देखील विकतात, तर तुम्ही एकदा तरी हे खाऊन बघा, अप्रतिम लागतात। हे लाडूची कणिक भाजणं देखील खूप महत्वाचा टप्पा आहे। लाडूची चव जी आहे ती यावर अवलंबून असते। मोठ्या आचेवर भरभर न भाजता सतत परतत आपल्याला हे भाजायचं आहे। ज्या प्रकारे बेसन लाडू भाजायला वेळ लागतो त्याच प्रकारे हे दळाचे लाडू भाजायला देखील भरपूर वेळ लागतो, त्यामुळे पेशन्स देखील खूप महत्वाचा आहे। हे लाडू एकदा बनवले की 2-2.5 महिने देखील खराब होत नाही, खूप मस्त टिकतात। त्यामुळे तुमच्या बाहेर गावी राहणाऱ्या लेकरासाठी हे लाडू तुम्ही आवर्जून बनवू शकतात। आईच्या हातचा बनवलेला मायेचा एक लाडू घरची आठवण करून देण्यासाठी अगदी पुरेसा असतो। बघा, हळूहळू हे आता सैल व्हायला सुरुवात झाली आहे, पण अजूनही छान खमंग भाजून झालं नाही, त्यामुळे आपण अजून थोड्या वेळासाठी हे भाजून घेऊया। अशी जर पसरट आकाराची कढई असली तर हे लाडूचं मिश्रण भाजताना हात दुखत नाही। जर खोलगट आकाराचं भांड हे लाडू भाजण्यासाठी घेतलं तर हात आणि खांदे खूप दुखतात, त्यामुळे शक्य असल्यास अशा पसरट कढईमध्येच भाजा। तुम्ही बघू शकता ही कणिक किती छान भाजून झाली आहे। ही कणिक व्यवस्थित भाजल्या जाण्याच्या 2-3 खुणा आहे। सर्वात प्रथम म्हणजे ह्याचा जो खमंग सुगंध आहे तो घरभर दरवळतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर उलथण्याने हे या प्रकारे असं ह्याला दाबून बघितलं तर इथे तूप सुटल्यासारखं वाटतं। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, असं उलथण्यावर जर तुम्ही हे घेतलं तर सहज उलथण्यावरून खाली चटकतं आहे, हे बघा। आणि चौथी आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे हे कणिक आपण जेव्हा सुरुवातीला भाजतो तेव्हा ते खूप जड असं जाणवतं, जसजशी ही भाजल्या जाते तसतसं हे अगदी हलकं व्हायला लागतं। आता आपण एखाद्या पसरट परातीमध्ये किंवा टोपल्यामध्ये ही कणिक काढून घेऊ। इथे ह्या टोपल्यामध्ये मी भाजलेली कणिक काढून घेतली आहे। आता ही पूर्णपणे गार होण्यासाठी आणि मुरण्यासाठी साधारण 6 ते 7 तास आपण बाजूला ठेवून देऊ। अगदी गरम कणिकमध्ये आपल्याला साखर घालायची नाही, नाहीतर लाडू कडक होतात। कणिक जरा मुरायलाही ठेवायला हवी, म्हणजे छान तोंडात विरघळणारे असे लाडू यापासून तयार होतात। 6-7 तासानंतर आता ही कणिक पूर्णपणे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। लग्न कार्यामध्ये तर 8-8 दिवस आधीपासून हे लाडूची कणिक भाजून ठेवतात आणि लग्न जसं 2 दिवस राहतं त्याआधी त्यामध्ये साखर कालवून त्याचे लाडू करतात। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 650 ग्रॅम पिठी साखर। आपली कणिक जर तुम्ही बघितली असेल तर 790 वगैरे ग्रॅम होती, त्याला 650 ग्रॅम पिठी साखर घालणार आहे। म्हणजे जेवढ्याच तेवढी नाही, त्यापेक्षा 100-125 ग्रॅम कमी साखर घालायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। ज्यांना जास्त साखर आवडते त्यांनी जेवढ्याच तेवढी घातली तरीही चालेल, आणि कमी आवडत असेल त्यांनी ह्यापेक्षा कमी घातली तरीही चालेल। ह्या कपाने जर ही 650 ग्रॅम साखर तुम्ही मोजली तर बरोबर 4 कप साखर आहे। 6 कप कणकेसाठी 4 कप पिठी साखर घालणार आहे। हे बघा, हे भाजलेली कणिक पूर्णपणे गार झाली आहे आणि हे पीठ छान या तुपामध्ये मुरलं देखील, म्हणून 6 ते 7 तासासाठी हे असं छान थंड होऊन देणं गरजेचं आहे। आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। लाडूचं हे मिश्रण तुम्ही जेवढं छान मळलं लाडू तेवढेच तोंडामध्ये विरघळणारे असे तयार होतात।
ज्या प्रकारे आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे लाडूची कणिक मळून घ्यायची आहे। भरपूर प्रमाणामध्ये जर कणिक असेल तर तुम्ही फूड प्रोसेसर मधून देखील ही मळून घेऊ शकता। बघा ही कणिक मी छान मळून घेतली। आता यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालूया आणि ही संपूर्ण पिठी साखर घालू। आता हे आपण छान मिक्स करूया। पारंपरिक पद्धतीमध्ये दळाचे लाडू हे पिठी साखर वापरूनच करतात। पारंपरिक पद्धतीमध्ये दळाच्या लाडूमध्ये पिठी साखरच वापरलेली असते, साखरेपासूनच हे लाडू बनवलेले असतात। पण तुम्हाला साखर घालायची नसेल तर ह्याऐवजी तुम्ही इथे गूळ किसून घालू शकतात। मी इथे अगदी पारंपरिक पद्धत दाखवली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये कुठले ड्रायफ्रुट्स देखील घालत नाही। पारंपरिकरित्या फक्त वेलची पूड आणि साखर घालूनच हे लाडू बनवतात। मी आता हे अगदी छान मळून मळून एकजीव करून घेते। हे बघा लाडूचं हे मिश्रण मी छान मस्त मळून घेतलं। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे ह्याचे लाडू वळा। हातामध्ये असा लाडू घोळवून घेतला की त्याला छान चकाकी येते। बघा आता जरी हे लाडू जरा सैलसर वाटत असले तरी जरा वेळाने हे छान होतील। असे छान मऊ आणि तोंडात विरघळणारे लाडू हीच तर दराबा लाडूची खासियत आहे। पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचे अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणारे दराबा लाडू किंवा दळाचे लाडू तयार आहे। हे बघा हा लाडू किती सॉफ्ट अगदी मऊ असा झाला आहे। जिभेवर ठेवताच विरघळणारा हा लाडू आहे। बघा आपण आत्ताच हे भरपूर मळून लाडू केले आहे, त्यामुळे सध्या हे खूप मऊ आहे। म्हणून असे परातीमध्ये पसरवून ठेवा आणि 1-1.5 तासानंतर मग डब्यामध्ये तुम्ही हे भरा, म्हणजे ह्याचा आकार टिकून राहील। तुम्हाला जर लाडू वळायचे नसतील तर असाच दराबा तुम्ही वाटी चमच्याने देखील खाऊ शकतात। दराबा तसा देखील खाण्याची पद्धत आहे। दिलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे साधारण 38 ते 40 लाडू तयार होतात आणि तुम्ही जर ह्याचं वजन केलं तर वजनी 1850 ते 1900 ग्रॅमचे लाडू तयार झाले आहे। हे लाडू तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त अशी रेसिपी आहे। फक्त याला कष्ट आणि मेहनत जरा जास्त आहे, पण लाडू एकदा बनवल्यानंतर अगदी 2 महिने देखील खाण्याचा आनंद घेता येतो। मस्त अशी रेसिपी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।